मुदखेड तालुक्यातील बारड ते दुधनवाडी मुगट रस्त्याची दुरावस्था, खड्डे पडल्यामुळे अपघातात वाढ, गावकऱ्यांची रस्ता दुरुस्तीची मागणी। वर्ध्यातील सराफा लाईन परिसरामध्ये जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही। इमारत कोसळतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल। अमरावतीत तुरीला 7,550 रुपये शासकीय दर असताना खुल्या बाजारात कमी दरानं खरेदी, तर खुल्या बाजारातनं तूर 6,700 ते 7,000 रुपये दरानं खरेदी सुरू। साताऱ्यातल्या हणबरवाडी पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं जलपूजन संपन्न, कराड मसूर पूर्व दुष्काळी भागासाठी हे धरण। दरम्यान आमदार मनोज घोरपडेंसह नागरिकांच्या हस्ते याचं जलपूजन। अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमधील जलसाठा 46%वर, यंदा जिल्ह्यातील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यामध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकं करपली, तर नियमित 10 तास वीज पुरवठा केला जाईल, आमदार राजकुमार बडोले यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। वाघदर्डी धरणातनं मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, दरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी। सोलापुरात कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी जेरबंद, रिक्षातनं जाणाऱ्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून 1,20,000 रुपये लुटले होते। तक्रार आल्यानंतर 1 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या।